पावन झालो चराचरी योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवण त्वगादीन् प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यं उग्रवीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखं नृसिंहं भीषणं भद्रं मृत्युं नमाम्यहं. दयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारो आता. संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी. प्रस्तुत संकीर्तन रूपी सेवेकरता उपस्थित केलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून महाराज सांगतात हे पहा, माझा विश्वास जर कुठे असेल तर तो संतांवरती, अर्थात संतांच्या चरणावरती विश्वास आहे. मी त्या संतांची सेवा करतो, सर्व भावना अशा प्रकारचं करतो. नव्हे नव्हे मी त्यांचा दास झालो, तो सर्व भावना झालेलो आहे. का हे पहा म्हटले, या जगतामध्ये माझं हित करणारे एकमेव ते संत अशा प्रकारचे आहेत. त्याची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी. भगवंताची कृपा यातच सर्व अशा प्रकारचं हित आहे आणि त्या परमात्म्याची ओळख संत करून देतात. तेच माझं सर्वस्वी काय आहे, हित अशा प्रकारचं आहे. पहा म्हटले, या संसारामध्ये यदा कदाचित मी जर थकलो, भागलो, शिनलो तर ते संत मला काय करतात, धीर देतात. म्हटले भागल या मज व हातील कडिये त्यांची आने जोडे सर्व सुख. नव्हे नव्हे धीर शेवटपर्यंत देतात, सहकार्य मार्गदर्शन शेवटपर्यंत करतात आणि त्यांच्या कृपेनच सर्व सुखाला अशा प्रकारचं प्राप्त करून देतात. म्हणून महाराज सांगतात, सर्वस्वी हित करणारे जर कोण असतील तर ते संत आहेत. हे पहा म्हटले, म्हणून मी काय करील. महाराज सांगतात, तुका म्हणे शेष घेईन आवडी वचनन बोली बोली मोडी बोलिले ते. संतांचं जे काही वाक्य असेल, विचार असतील, ते सगळे मी काय करील, ग्रहण करील. बरं का म्हटले, त्यांचे सद्विचार सगळे ग्रहण करील. म्हटले जे जे काही असेल ते सगळं काय करील, ग्रहण करील आणि त्यांचं जे वचन आहे त्या वचनाप्रमाणे मी जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करील. विठ्ठल विठ्ठल. या अभंगावर व्याख्यान करण्यापूर्वी दोन शब्दाचा परिहार देणं आवश्यक राहील. आपले भावी निमगाव निवासी वैकुंठवासी कोडूबाई अंबादास पाटील गायधनी यांचं आजचं असणारं प्रथम श्राद्ध, तत्प्रित्यर्थ मुख्यतः पिंडदान, अन्नदान आणि ज्ञानदान हे सर्व आयोजन केलेलं आहे. म्हणून आजचा एकूण जो विधी आहे तो नैमित्तिक अशा प्रकारचा आहे. आजचा आहे श्राद्ध आणि बहुतेक श्राद्ध हे मृत्यूपश्चातच घातलं जातं. श्राद्ध मृत्यूपश्चात घातलं जातं आणि श्राद्ध म्हटल्याच्या नंतर मुख्य जो विधी असतो तो विधी म्हणजे पिंडदान. आपल्या भारतवर्षामध्ये अनेक अशा प्रकारचे तीर्थक्षेत्र आहे की त्या तीर्थक्षेत्राला गेल्याच्या नंतर आणि तिथं आपण आपल्या पितराप्रित्यर्थ पिंडदान केल्याच्या नंतर पितरही मुक्त होतात आणि आपणही पितृणातून काय होतो, मुक्त होतो. बरं का, असं धर्मशास्त्र आहे. पिंड पदावरी दिला आपले करी माझे झाले गयावर जेवण पिटले पितरांचे ऋण. आपल्यावरती पितरांचं ऋण आहे. कोणतं ऋण आहे, सगळ्यात मोठं ऋण म्हणजे त्यांनी आपल्याला जन्माला घातलेलं आहे. हे त्यांचं काय आहे, ऋण आहे. बरं का, त्या ऋणातून उतराई होण्याकरता मृत्यू पश्चात आपण त्यांना काय दिलं पाहिजे, पिंडदान दिलं पाहिजे. हे पहा, पिंडदान दिलं आणि आपला आणि पितराचा संबंध संपला, अशातला भाग आहे का, अशातला भाग नाही. बरं का, त्यांनी आपल्याला जन्माला घातल्यामुळं आयुष्यभर आपण त्यांच्या ऋणात राहतो का नाही. म्हणून ज्ञानोबराय सांगतात बरं का, सकळ तीर्थांची धुरे जे का माता पितरे तयांची शेवेशी किर शरीरे लोन कीजे. आपण जोपर्यंत हयात आहोत तोपर्यंत आई वडिलाची काय केली पाहिजे, सेवा केली पाहिजे. आई वडील जरी हयात नसले तरी त्यांची सेवा करणं हे आपलं काय आहे, कर्तव्य आहे. बरं का, हे पहा म्हटले, आता श्राद्ध हे आई वडील हयात आहेत का, आई वडील हयात नाही पण आपण हयात आहोत ना. मग आपण हयात आहोत तोपर्यंत त्या प्रित्यर्थ पिंडदान करणं ही जबाबदारी कोणाची आहे, आपली आहे. बरं का, म्हटलं तयांची शेवेशी किर शरीरे लोन कीजे. मग आपण पिंडदान करायचं. हे पहा म्हटले, पिंडदान आपण करतो यात काय नवल. प्रभू रामचंद्रांनी पिंडदान केलेलं. रामायण जर आपण पाहिलं तर राजा दशरथाचं पिंडदान प्रभू रामचंद्रांनी केलेलं आहे.
आणि गीतेचा पहिला अध्याय जर पाहिला तर अर्जुनानं सुद्धा पिंडदानाला महत्व दिलं की नाही. म्हटले भगवान युद्धाचा प्रसंगही तुम्ही युद्धात प्रवृत्त करता, तस्मात दुध्यस्व भारत, तू काय कर म्हणून त्वा झुंजावे पंडुकुमारा, तू युद्ध कर. पण युद्ध सामान्य गोष्ट नाही ना म्हटली. युद्ध करायचं अर्थात त्या युद्धात जी हानी होईल ती कोणती होईल, जीवित हानी होईल बरं का. युद्ध हे जीवित हानीशिवाय नाहीच. जीवनात इतर हानी झाली आज ना उद्या भरून निघेल, पण जीवित हानी कधी भरून निघत असते का. आजपर्यंत कोणाला ती भरून काढता आली का, कधीच नाही म्हटली. मग आता जाशी जर जीवित हानी झाली तर त्या जीवित हानी करता मला ते युद्ध नको म्हटले. दुसरी गोष्ट, बरं युद्ध करायचं, युद्धामध्ये मारायचं तरी कोणाला, समोर जर पाहिलं तर म्हटले भाऊचे. आणि त्याही पेक्षा अधिक महत्व दिलं बरं का अर्जुनांनी. भीष्म द्रोण प्रमुखातच सर्वेशांच्या महिक्षिता, समोर कोण आहेत, द्रोणाचार्य आहेत म्हटली. मग आता भीष्मांना द्रोणांना मारून हे हस्तिनापुराचं राज्य प्राप्त करायचं. आणि पहा म्हटले त्यांच्या रक्तानी माखलेलं राज्य आणि राज्य भोग भोगायचे. त्याने सांगितलं हे काही मला पटत नाही बा. विठ्ठल गुरुन हत्वा हि महानुभावान श्रेयो भोक्तुम भैक्षमपि इह लोके, हत्वार्थ कामांस्तु गुरुनि हैव भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान. हे सगळे जे भोग आहेत हे त्यांच्या रक्तानी माखलेले भोग आहेत. आणि मग असे जे भोग आहेत ते भोगण्यात मला काही स्वारस्य नाही बा. हे बघ म्हटले अर्जुना, मग तू तुझा पुढचा उदरनिर्वाह कसा करशील. त्यांनी सांगितलं ते काय फार अवघडी, भिक्षा मागता भली, मी भिक्षा मागून माझा उदरनिर्वाह करील, पण मला काय नको, युद्ध नको बरं का. पहा त्यांनी महत्व जे दिलं ते गुरुला दिलेलं हे बरं का. तिथं शब्द आलेले कोणाकरता, द्रोणाचार्याकरता. आणि अर्जुनाचे शब्द हे पार्थ द्रोणाचा केल्या येणे धनुर्वेद मदती धला. तुम्ही पहा समाजामध्ये एखाद्यानं दुसऱ्याला जर काही शिकवलं तर त्याला काय मानलं जातं, गुरु मानलं जातं बरं का. तुम्ही पहा गौंडी काम करणारा मनुष्य हे, मग त्याच्या हाताखाली काम करून करून तोच पुढे काय झाला, तो सांगत असतो आमचे गुरु आमके आमके आहेत बरं का. हे व्यवहारातलं काम आहे. पण तरी सुद्धा आपण काय मानतो, गुरु मानतो बरं का. पूर्वी गुरुकुलाची प्रथा होती. आज आपण जसा मुलगा शाळेत घालतो, पूर्वी कुठं घातला जायचा, गुरुकुलात घातला जायचं बरं का. मग हे सगळे कौरव पांडव द्रोणाचार्याकरा गुरुकुलात होते. कशा करता, धर्म शिक्षणाकरता. मग तो धर्म जर कोणता असेल तर हे पहा म्हटले धर्मशास्त्र आणि क्षत्रिय धर्म. धर्मशास्त्र तर शिकतच होते, पण त्याबरोबर काय शिकत होते, युद्धही शिकत होते बरं. मग ते युद्ध, ती धनुर्विद्या जर कोणी दिली असेल तर ती अर्जुनाला द्रोणांनी दिलेली. मग अर्जुन तिथं उपकार मानतो बरं का. हा पार्थ द्रोणाचा केला, मी अर्जुन म्हणून जन्माला आलो पंडू राजा कुंतीपासून, पण धनुर्धर म्हणून जर जन्माला आलेलो असलो तर तो या द्रोणाचार्यापासून आलेलो आहे. पार्थ द्रोणाचा केला, केवढा अभिमान होता त्याला गुरुचा अर्जुनाला. येणे धनुर्वेद मदती धला, ही धनुर्विद्या कोणी दिली, द्रोणाचार्याने दिली. आज ते प्रतिपक्षात उभे आणि त्यांच्याशी दोन हात करायचं. आणि त्यांनी दिलेली जी विद्या आहे त्याच धनुर्विद्येनं त्यांचाच घात करायचा. हे पहा म्हटले हे मला पटत नाही बरं का. गुरुना हत्वा ही महानुभावान, त्यांनी सांगितलं देवा संत वृंदे नमस्कारी, जे संत आहेत म्हटले त्यांना नमस्कार केला पाहिजे, यथोचित त्यांची पूजा अर्चा केली पाहिजे. हे सोडून जर एखादा त्यांची निंदाच करत असेल तर ही गोष्ट चांगली आहे का, नाही ना म्हटले. ही आपल्या हिताची नाही ना, आपल्या हिताची नसल्यामुळं त्यात आपलं हित नाही व म्हटले. म्हणून त्यांच्याशी दोन हात करणं हे मला काही पटत नाही बरं का. आणि सर्व विद्यार्थ्यात बहुतेक द्रोणाचार्याची अधिक कृपा जर कोणावर होती तर ती विशेष करून अर्जुनावर होती बरं का. आपण म्हणत असतो आमक्या आमक्या गुरुजीचा वर्गातला आवडता विद्यार्थी आमका आमका राहत असतो एखादा, तसं द्रोणाचार्याचा आवडता विद्यार्थी जर कोण असेल तर तो अर्जुन होता. अर्जुनाची विशेष तयारी द्रोणाचार्याने करून घेतलेली होती. कशा करता, त्याच्या पाठीमागे सुद्धा आख्यायिका आहे बरं का. महाभारतातली आख्यायिका आहे. विठ्ठल जसा अर्जुन लहानपणी द्रोणाच्या कार्याच्या गुरुकुलात होता, तसे द्रोणाचार्य लहानपणी गुरुकुलात होते. त्यावेळेस त्यांच्याबरोबर शिक्षणाकरता होता तो द्रुपद राजा. दोघं गुरुकुलात होते, गुरुबंधू. शिक्षण झालं, दोघं मित्र होते. पण शिक्षण पूर्ण झालं, यथायोग्य वय झालं, दोघांचंही काय झालं, लग्न कार्य झालं. द्रोणाचार्य ब्राह्मण, ते आपलं ब्रह्मकर्म करू लागलेले. द्रुपद राजा क्षत्रिय, तो पुढे राजा झाला.
पण गुरुकुलातून बाहेर पडते वेळेस त्यांनी द्रोणाचार्याला शब्द दिलेला होता, हे बघ द्रोणा, जीवनात जर कधी गरज लागली तर माझी आठवण कर बरं का, आपण कोण आहोत, मित्र आहोत, हा शब्द त्यांनी दिलेला होता. आणि शब्द दिल्याच्या नंतर आता द्रोणाचार्याचं लग्न झालं. द्रोणाचार्यांना जी बायको दिली गेली ती कृपाचार्यांची बहीण, तिचं नाव कृपी, द्रोणाचार्यांना दिली. तो गृहस्थाश्रम सुरू झाला. पुढे मुलगा झाला अश्वत्थाम, मुलगा झाला. ज्ञानी होते पण परिस्थिती गरिबीची. बहुतेक लक्ष्मी म्हणजे श्रीमंती आणि ज्ञान म्हणजे सरस्वती, दोन्ही एकाच ठिकाणी राहतात का? एका ठिकाणी राहत नाही बरं का. तुम्ही पहा, एखाद्या वेळेस सरस्वती असली तर तिथं लक्ष्मी जाणार नाही, आणि लक्ष्मी जर असली तर तिथं सरस्वती जाणार नाही. दोन्ही एकत्र पाहायला मिळतात त्या फक्त नाथ महाराजांच्या ठिकाणी. द्रोणाचार्य ज्ञानी होते पण परिस्थिती बेताचीच. मग बेताची परिस्थिती असल्यामुळं तो अश्वत्थामा लहानचा मोठा झाला. होता होता एक दिवस त्याच्या मित्राबरोबर तो मित्राच्या घरी गेला. मित्राच्या घरी आता लहान लहान मुलं कशाला जातात? बहुतेक वाढदिवसाला जास्त जातात, अलीकडची प्रथा. त्याच्या मित्राचा वाढदिवस होता, गृहीत धरा. तो गेला. गेल्याच्या नंतर तिथं त्यांनी त्या मित्राच्या घरी केशरी दूध घेतलं. केशरी दूध घेतल्याच्या नंतर त्यांनी आजपर्यंत काही दूध घेतलेलंच नव्हतं. ते केशरी दूध घेतलं, घरी आला आणि आईला सांगितलं, हे बघ मला दूध दे. आता आईला माहिती होतं आपल्याकडं गाय नाही आणि उकडा लावणं इतपत आपली परिस्थिती नाही, आता याला दूध द्यायचं कसं? मग त्या आईनं काय केलं, पाण्यात पीठ टाकलं, त्याचं दूध केलं आणि त्याला प्यायला दिलं. प्यायला दिल्याच्या नंतर त्याने सांगितलं, हे बघ मी माझ्या मित्राच्या घरी दूध घेतलं, त्याची चव आणि याची चव दोन्हीत काय आहे, मोठं अंतर आहे बरं का. आजपर्यंत तुम्हाला हेच दूध देत आलेली म्हटली, पण मी खरं दूध घेतलेलं आहे, मला हे नको फेकून दिलं. आणि मग आता याला खरं दूध कसं द्यावं? तो दुधाशिवाय राहत नाही, त्याचा बाल हट्ट. मग त्या कृपीनं द्रोणाचार्याला विनंती केली, हे पहा म्हटले, तुमचा मित्र द्रुपद राजा, जवळच त्याचं राज्य आहे, तुमचा मित्र आहे, जा म्हटले. आपल्याला त्याला काही मागायचं नाही, फक्त काय मागायची? गाय मागायची बरं का म्हटले, दुभती. आपण ब्राह्मण आहोत, आपल्याला अधिकार आहेत म्हटले. ब्राह्मणाला दान घेताही येतं आणि देताही येतं बरं का. प्रतिग्रहो दान हे साई, ब्राह्मणाचे षटकर्म जे सांगितले, यजन आणि याजन, अध्ययन आणि अध्यापन, प्रतिग्रह दान हे साही, दान घेता येतं म्हटले ब्राह्मणाला. बरं दुसरं काही मागायचं नाही, फक्त काय मागायची. पण द्रोणाचार्याला माहिती होतं द्रुपद राजानं आपल्याला सांगितलं की गरज लागल्यावर माझी आठवण कर. पण हे पहा म्हटले, हे आश्वासन कुठपर्यंत राहतं? ते फक्त आजच्या दिवसापर्यंत राहत असतं. आजचा दिवस संपला का बहुतेक ते आश्वासन विसरून गेले जातात. पहा म्हटलं, त्यांनी जरी सांगितलं पण आपण जर गेलो आणि एखाद्या वेळेस त्याला जर त्याची आठवण राहिली नाही तर आपलं काय व्हायचं? हात पसरीजीने धिगट्याचे, आपण आजपर्यंत कोणाला काही मागितलं नाही आणि इथून पुढं त्याला जर मागितलं तर काय व्हायचं? त्यांना ते पटत नव्हतं. पण शेवटी एका बाजूला बाल हट्ट होता, दुसऱ्या बाजूला स्त्री हट्ट होता. कशी तरी तयार झाली, गेले. आणि गेल्याच्या नंतर राजद्वारात जाऊन उभे राहिले. उभा राहिल्याच्या नंतर ते जे द्वारपाल होते अडवलं त्यांनी. आवडल्याच्यानं सांगितलं, कोण कोण म्हटल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, मी द्रोण. द्रुपद राजांनी मी गुरुकुलात एकत्र शिकायला होतो म्हटले, आम्ही मित्र आहोत. तुमच्या राजाला फक्त माझा निरोप जाऊन सांगा की तुमचा मित्र आलेला आहे भेटण्याकरता, द्रोण. मग त्या द्वारपालानं जाऊन सांगितलं. सांगितल्याच्या नंतर आता तो द्रुपद राजा होता, तो राजा झालेला होता, तरुण होता, संपत्ती होती. या सगळ्या गोष्टी असल्या का सहजच मनुष्य काय होत असतो? हे पहा म्हटले, उन्मत्त होतच असतो. स्तंभते पुरुष प्रायः यौवनेन च धनेन. तारुण्य आहे, धन आहे, सगळ्या गोष्टी अनुकूल आहे, उन्मत्त होणारच. मग त्याला निरोप दिला, तुमचा बालपणीचा मित्र आला द्रोण. त्यांना हसल्यावरी नेलं. कुठला द्रोण म्हटले? मला माहिती नाही कोणता द्रोण, अमुक तमुक. म्हटले मला एकच द्रोण माहिती, माझा कोणी मित्र वगैरे काही नाही म्हटले द्रोण. त्यांनी उपहास केला बरं का. आणि उपहास केल्याच्या नंतर मग द्रोणाचार्याचा काय झाला? अपमान झालेला आहे. माघारी आली. माघारी आल्याच्या नंतर मग द्रोणाचार्यांनी त्याचा प्रतिशोध घेण्याकरता विशेष तयारी कोणाची करून घेतली? अर्जुनाची केलेली. विठ्ठल अर्जुनाची तयारी करून घेतली. आणि मग बहुतेक कौरव पांडवाचं शिक्षण पूर्ण झालं. शिक्षण पूर्ण झालं
गुरुदक्षिणा द्रोणाचार्याने सांगितलं मला गुरुदक्षिणा कोणाकडूनच नको, कौरवाकडून नको, पांडवाकडून नको, सगळ्याची गुरुदक्षिणा मी एकट्या अर्जुनाकडून घेणार आहे. मग अर्जुनाने विचारलं काय देऊ? द्रुपद राजाने सांगितलं काही नाही, द्रुपद नगरीवरती स्वारी करायची, ती पण एकट्याने, सैन्य न्यायचं नाही, एकट्याने स्वारी करायची आणि द्रुपद राजा बांधून माझ्या समोर आणायचा, हीच गुरुदक्षिणा. विठ्ठल अर्जुनानं द्रुपद नगरीवरती स्वारी केलेली, सैन्य परास्त केलेलं आहे, जे जे कोणी योद्धे आले ते परास्त केले. शेवटी द्रुपद राजा स्वतः आला, त्यालाही परास्त केलं, रथाला बांधला आणि रथाला बांधून द्रोणाचार्यासमोर हजर केलं, गुरुदक्षिणा. आता याचं काय करायचं? द्रोणाचार्याने सांगितलं काहीच करायचं नाही, म्हटलं सोडून द्यायचं. मग आता सोडून द्यायचं म्हटल्याच्या नंतर इतराला ते आश्चर्य वाटलं, पण द्रुपद राजाला मेल्याहून मेल्यासारखं झालं. का? तो क्षत्रिय होता म्हटले. शौर्यम तेजो धृतराक्षम युद्धे चाप्यपलायनम दानमेश्वर भावष्ट क्षात्र कर्म स्वभावजम. क्षत्रियाला युद्धात जर मरण आलं तर तो स्वर्गाला प्राप्त होतो. हत्वा प्राप्शिषी स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम. त्यानं जर युद्ध जिंकलं तर त्याला पृथ्वी मिळत असते, राज्य मिळत असतं, आणि जर तो युद्धात मारला गेला तर त्याला स्वर्ग मिळत असतो. आता द्रुपद राजाला बांधून आणलं, एकतर युद्धात तो काय झाला? परास्त झाला. युद्धात जर मारला असतं तर स्वर्गाला प्राप्त झाला असता. आता युद्धात परास्त करून सोडून दिला, इथून पुढे सगळं जग काय म्हणेल? पहा म्हटले हाच द्रुपद अर्जुनाच्या हातून हारलेला आहे बरं का. विठ्ठल जाणतेने तवची जियावे जव अपकीर्ती अंगान पवे. शहाणी माणसं अपकीर्तीला भीत असतात. मग द्रोणाचार्याने सांगितलं हे बघा आता युद्धात तू परास्त केलं ना, सोडून दे म्हटले. या करता द्रोणाचार्यांनी अर्जुनाची विशेष तयारी करून घेतली होती, आणि त्या अर्जुनाचा जो विश्वास होता तो बहुतेक कोणावर होता? आपल्या गुरुवरती होता बरं का. त्याने सांगितलं हे पहा, हे कौरव आमचे किती जरी चाहडी आमच्याजवळ करीत असले तरी द्रोणाचार्य आमच्यावरती कधीच रागावणार नाही म्हटले. त्यांचं हृदय आमच्याकरता किती मोठं हे. देवा समुद्र गंभीर ऐकिजे तो ही आहात देखिजे परिक्रोध उपजिये द्रोणाची. हे पहा म्हटले आजपर्यंत मी ऐकत आलो की समुद्र गंभीर आहे, समुद्र अतिशय खोल आहे, गहन आहे, पण त्या समुद्रापेक्षाही मोठं हृदय जर असेल तर ते आमच्या गुरुचंही म्हटले, द्रोणाचार्याचं. आणि मग अर्जुन तिथं म्हणतो हा येणे माने महंत वरी आम्हा लागी कृपावंत. यांनी आजपर्यंत आमच्यावर कृपाच केलेली म्हणून हा महंत हे म्हटले. आमचा विश्वास आणि आमची श्रद्धा द्रोणाचार्यावर आहे, आणि त्या द्रोणाचार्याशी काय करायचं? युद्ध करायचं म्हटले. युद्धात त्यांना मारायचं, ही गोष्ट कशी शक्य आहे? आणि मग त्यांनी सांगितलं मी जर कदाचित असं केलंच तर उद्या जग मला भस्मासूर म्हटल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल भस्मासूर का म्हणतील? भस्मासुरानं जे वरदान घेतलं ते भगवान शंकराकडून, आणि त्या वरदानाचा प्रयोग कोणाकरता करू लागला? भगवान शंकराकरताच करू लागला बरं का. कथा सगळ्याला माहिती आहे. मग हे पहा म्हटले तो एक पहिला भस्मासूर, आणि इथून पुढे इतिहास नोंद घेईल हा नवा भस्मासूर. म्हणून मला युद्ध नको बरं का. मग युद्ध नको म्हटल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं हे पहा समोर गुरु द्रोण कृपाचार्य आदी करून नातेसंबंध तर आहेच आहे, पण महत्वाचा भाग समोर कौरव सुद्धा आहेत म्हटले. आणि कौरवना आम्ही काही वेगळे आहे का? वेगळे कुठपर्यंत आहे? वेगळे फक्त निवडणुकीपर्यंत आहे. एरवी आम्ही पाहुणेचे. हे पहा म्हटले युद्धाकरता आमचे दोन पक्ष आहेत, पण आम्ही भाऊ भाऊ आहोत म्हटले. कौरव आणि पांडव कुळाने एक आहोत. आमचं कुळ म्हणजे कुरुकुळ, कुरुवृद्ध पितामह. आमच्या कौरव कुळामध्ये सगळ्यात वृद्ध भीष्म आहेत म्हटले. आम्ही कुळाने एक आहोत. आम्ही जर परस्पराशी युद्ध केलं आणि आमच्या कौरव कुळात कुणी पुरुषच जर शिल्लक राहिला नाही तर आमचे जे स्वर्गस्थ पितरी त्या तिथी पर्वणीला त्यांना पिंडदान करण्याकरता आमच्या कुळात पुरुष शिल्लक राहणार नाही. आणि पुरुष जर शिल्लक राहिला नाही तर त्या तिथी पर्वणीला स्वर्गस्थ पितरांना पिंडदान कसं मिळेल? आणि पिंडदान जर मिळालं नाही
तर स्वर्गातून त्यांचं पतन झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च पतंती पितरो हे शाम लुप्त पिंडोदक क्रिया. पिंडदानादी क्रिया जर थांबतच नाही, अगोदरच्या श्लोकात सांगितलं अधर्माभिभवात कृष्ण प्रदूषंती कुलश्रिया श्रीषु दृष्टा सुवार्ष्णेय जायते वर्णसंकर. हा सगळा काय होईल? वर्णसंकर होईल. वर्णसंकर म्हणजे का? आपण कोणतं कर्म करावं, आपला धर्म काय हे कोणालाच कळणार नाही. म्हणून हा सगळा काय निर्माण होईल? वर्णसंकर निर्माण होईल बरं का. तुम्ही पहा, जात आणि धर्म याला पूर्वी महत्व होतं आणि अलीकडे तरी काय आलेलं आहे? महत्व आलेलं आहे. बहुतेक मतदान हे धर्म पाहूनच केलं जातं आणि ते करावंच लागतं आणि केलंच पाहिजे. हा अलीकडच्या साधू संतांचा सुद्धा काय आहे? आग्रह आहे. आपण आपला धर्मच पाहायला पाहिजे. धर्म आणि धर्म सांभाळणारी व्यक्ती बहुतेक आपण पाहिलेलं आहे. प्रत्येक संतांनी हे आवाहन केलं की नाही? केलेलंच आहे. जो तो आपापला धर्म पाळतो, मग आपणच आपला धर्म का पाळू नये? आपण कोणाचा राग करायचा नाही, द्वेष करायचा नाही, पण आपण आपल्या धर्माशी एकनिष्ठ राहायचं. श्रेयान स्वधर्मो विगुण परधर्मात स्वनुष्ठितात स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. दुसऱ्याचे धर्म किती जरी चांगले दिसत असले तरी ते आपल्याकरता चांगले आहे का? आपल्याकरता चांगले नाही का? ते भयावह हेत म्हटले. परधर्मो भयावह. पहा म्हटले मासाई, माशाचं जीवन म्हणजे पाणी. पाण्यातून जर वर काढला तर तो जिवंत राहतो का? जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. पाणी हे त्याचं जीवन आहे. आता पाणी पाण्यापेक्षा अधिक किमतीचं तूप हे बरं. पाण्यापेक्षा अधिक किंमत आहे की नाही? पाण्याची बाटली केवढ्याला आहे? फार तर 20 रुपयाला. पण तुपाचा जर भाव पाहिला तर 2 ते 3 हजार रुपये असं किलो. मग पहा म्हटले इतकं मोला मागायचं आहे. मग एकानं डोकं लावलं, हे पहा म्हटले हा मासा पाण्याऐवजी आपण तुपात सोडू, चालेल का? तूप किती जरी चांगलं असलं तरी तूप त्याच्याकरता मारक आहे बरं का. तो तुपात गेला का तिथं त्याचं काय होणार आहे? तिथं तो संपला जाणार आहे. म्हणून पाण्याशीच त्यानं काय राहिलं पाहिजे? अनन्य राहिलं पाहिजे. पाणी हेच त्याचं जीवन आहे. तसं आपला धर्म हेच आपलं जीवन आहे. विठ्ठल विठ्ठल. अर्जुनाने सांगितलं, हे पहा म्हटले असा जर वर्णसंकर झाला, ह्या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर त्याला जबाबदार आम्हाला धरलं जाईल बरं का. म्हणून मला काय नको? युद्ध नको बरं का. आणि मग भगवंतांनी त्याला पुढे अध्यात्म सांगितलेले. या शोच्या नन्वशोचस्वम प्रज्ञावादांश भाषसे गतासून गतासूंष्ट नानुशोचंती पंडिता. इथून पुढे काय सांगितलं? अध्यात्म सांगितलं. सांगून सांगून शेवटी त्याच्या ज्या ज्या काही शंका होत्या, प्रश्न होत्या, सगळ्याचं निरसन केलं. ते अध्यात्म ऐकल्याच्या नंतर मग त्या अर्जुनाच्या ठिकाणी जो नातेसंबंधाचा मोह होता, शरीराधिकाचा मोह होता, आधी करून तो सगळा मोह काय झाला? संपला बरं का. नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मि गत संदेह करिष्ये वचनम तव. त्याने सांगितलं भगवान ही सगळी गीता सांगितली, माझा मोह काय झाला? गेला बरं का म्हटली. आणि मग अर्जुन कशात प्रवृत्त झाला? युद्धात प्रवृत्त झालेला आहे. आपला सांगण्याचा मुद्दा त्यांनी सुद्धा पिंडदानाला काय दिलं? महत्व दिलं बरं का. मग आपले पूर्वज देवादिक आणि आपलं धर्मशास्त्र जे आपल्याला सांगतं ते आपल्याला करणीय आहे. ते आपल्याला करणं काय आहे? भाग अशा प्रकारचं आहे. नव्हे नव्हे ते करणं हाच खरा आपला धर्म आहे. विठ्ठल विठ्ठल. यद्दाचरति श्रेष्ठ तत्तदेवेतरो जनः सयत प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. जे श्रेष्ठांनी केलेलं आहे हे पहा म्हटले मागचा समाज त्याला अनुसरूनच चालत असतो बरं का. तेथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती. धर्म धर्म म्हणजे काय? आपले वाडवडील जे करीत आले तोच आपला धर्म आहे. आणि त्यांनी जे कर्म केलं तेच कर्म आपण करावं, हे आपलं काय आहे? कर्म आहे बरं का. हाच कर्म आणि धर्म. आपल्या वारकरी संप्रदायाला सुद्धा संतांनी धर्म सांगितलं बरं का. हे पहा म्हटले खरा धर्म जर काय असेल तर नाम उच्चारू घडघडा सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन
दया क्षमा समाधान संत जन साधिती निज धर्म हा चोखडा नाम उच्चारू घडघडा. वारकरी म्हणून आपला धर्म जर काय असेल तर नामस्मरण करणं हा आपला काय आहे. विठ्ठल विठ्ठल आपले वाडवडील जे करीत आले हे पहा म्हटले त्याच रीतीला काय म्हटलं गेलेलं आहे चाली रीतीला धर्म म्हटलं गेलेले ते आपलं कर्म आहे आणि तोच आपला धर्म आहे. तया नाम धर्म ठेविती येर सामान्य येर अनुष्ठिती सामान्य सकळ. जे जे मागचे आहेत म्हटले ते सगळे त्यांना अनुसरूनच वागत असतात. म्हणून हे कर्म आपण करतो यात नवल नाही. देवादिकांनी केलेलं आहे संतांनीही केलेलं आहे. ते कर्म करा म्हणून सांगितलेलं आहे. आपल्या धर्मशास्त्रानेही सांगितलेलं आहे. म्हणून आपल्याला हे कर्म करणं काय आहे भाग अशा प्रकारचं आहे बरं का. म्हणून आज आपण या श्राद्ध कर्मामध्ये प्रवृत्त आहोत. आजचं श्राद्ध आहे. श्राद्ध हे मृत्यूपश्चात होत असतं. मरणाचा विचार करा. मरण हे प्रत्येकालाची म्हटले. जो जन्माला आला तो एक दिवस काय होतो मरतच असतो बरं का. जातस्य हि ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य तस्माद परिहारे अर्थे नत्वम शोचितुमर्हसि. भगवान सांगतात कोणीही असू द्या जन्माला आला ना एक दिवस मरणाला सामोरा जातच असतो म्हटले. उपजेते नाशे नाशिले ते पुनरपी दिशे हे घटिका यंत्र दैशे परिभ्रमेगा. या सृष्टीमध्ये जे जे डोळ्यांनी दिसतं म्हटले एक दिवस त्याला काय नाश आहे बरं का त्याला. मग ते काही असू द्या म्हटले. पशु पक्षी वृक्ष वल्ली बापदाने दाद्याने बांधलेला वाडा असू द्या किंवा किल्ला असू द्या त्याला आयुष्याची काय मर्यादा आहे बरं का. या सगळ्याच गोष्टीला आयुष्याची मर्यादा आहे. जे जे सृष्टीमध्ये दिसतं एक दिवस त्या सगळ्यालाच काय नाश आहे म्हटले. आणि त्यातले त्यात सगळ्यात नश्वर जर सांगितलं असेल तर ते शरीर सांगितलेलं आहे. शरीर किती नश्वर आहे हो. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. आवाज नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार. नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. महाराज सांगतात सगळ्यात देह हा काय नश्वर आहे का. किती सांभाळा पण एक दिवस याला मरण याचा नाश हा अटळ आहे म्हटली. त्याला नाश येईल त्याला मरण येईल त्याकरता काही प्रयत्न करावे लागतात का. काही प्रयत्न करावे लागतात. स्वभावतः याचा एक दिवस काय होईल नाश होईल बरं का म्हटली. देहाचं नश्वरत्व सांगत असताना अनेक पोहे आलेले 13व्या अध्यायात सुद्धा आलेले आहेत बरं का. विठ्ठल विठ्ठल तिथं ज्ञानोबराय सांगतात पहा देह किती नश्वरी. हयात असताना नश्वरी आणि मृत्यूपश्चातही नश्वराची म्हटली. मृत्यूपश्चात देहाचं काय होतं काही होत नाही. त्याचं रूपांतर कशात होतं म्हटले. विपाया गीत पडे तरी हे भस्म होऊन उडे. झाले श्वानावर पडे तरी ते विष्ठा. या चुके दोही काजा तरी कृमीचा होय पुंजा. इतका देह काय
नश्वर आहे बरं का. ते वय जर आपण लक्षात घेतलं तर इतका नश्वर आहे. म्हणून हे पहा म्हटले, जो जन्माला आला एक दिवस त्याला जग सोडून जावंच लागत असतं. ज्याचं नामकरण झालं, बारशाचा उत्सव मोठा, एक दिवस त्याचं श्राद्ध होणारच आहे की नाही. अगोदर उत्सव केला ना, हे पहा म्हटले नंतरही उत्सव. आणि खरा उत्सव जर देहाची या गावालिया जन्म मृत्यूची या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया जिया परिजन, जन्माचा सोहळा केला एक दिवस त्याला मृत्यूच्या सोहळ्याला सामोरं जावंच लागतं. टाळता येत नाही म्हटले. अगोदर जन्माचा केला ना, मग आता पुढं जर कोणता असेल तर तो मृत्यूचाची ना म्हणू नये धनंजया जिया परी. म्हणून जो जन्माला येतो तो एक दिवस मरणाला सामोरं जातच असतो. श्राद्ध हे मरणापश्चात मृत्यूपश्चात केलं जातं. आणि हे पहा म्हटले, श्राद्ध म्हणजे काय, आपल्या पितरा प्रित्यर्थ जे कर्म आपण श्रद्धेनं करतो त्याला काय म्हणायचं, श्राद्ध म्हणायचं बरं का. आणि हे पहा म्हटले, हे कर्म करून आपल्याला काय प्राप्त होईल, दुसरं तिसरं जरी काही मिळालं नाही तर पितृउपासनेतून किमान पितृलोक तरी प्राप्त होईल. यांती देवव्रता देवान पितृन्यांती पितृव्रता भूतानी यांती भूतेज्या यांती मध्याजुनोपि माम. म्हणून आज या ठिकाणी मोठं श्रद्धेनं श्राद्धाचं आयोजन केलेलं आहे. आता आपली कीर्तनं नेहमीच होतात बरं का. म्हणून मी काय श्राद्धाला अनुसरून अभंग घेतलेला नाही. नेहमी कीर्तनं होतात म्हणून मी आजचा अभंग घेतलेला आहे संतपर. बहुतेकाच्या पाठांतरातला आहे आणि बहुतेकाच्या परिचयाचा आहे. तुम्ही पहा इथं जेवढे माणसं आहे सगळ्याच्या जवळजवळ हा अभंग काय आहे, पाठ आहे बरं का. आणि एखाद्याच्या जरी चरण मागं पुढं असले तरी कीर्तनकार म्हटला का बरोबर पाठ होऊन जात असते. आपण उपस्थित केलेला अभंग संतपरी. संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. महाराज सांगतात या जगतामध्ये विश्वासास पात्र जर कोण असतील तर ते संत हे बरं का. म्हणून माझा पूर्ण विश्वास कोणावर आहे, फक्त संतावर आहे म्हटले. संताची पायी हा माझा विश्वास. आता विश्वास आणि याच्या विरुद्ध जर असेल तर तो कोण येऊ, संशय. एका बाजूला विश्वास आहे तर दुसऱ्या बाजूला संशय बरं का म्हटले. आणि माणूस संशयात गुंतला का बाहेर येणं काय कठीण आहे बरं का. संशयाहुनी थोर आणिक नाही पाप घोर, जे विनाशाची वाघूर प्राणी अशी. उदाहरण दिलं, या हरण धरण्याकरता त्या पारद्याजवळ जाळं राहतं, हरिण त्यात गुंतलं का बाहेर निघतं का. बाहेर निघत्याकरता जितके प्रयत्न करील तितका अधिक गुंतून राहत असत. तसं मनुष्य जर जाळ्यात कोणत्या गुंतत असेल तर तो संशयाच्या बरं का. आणि संशय हेच मोठं काय पाप हे बरं का. म्हणून जीवनात संशय नको बरं का, कोणावरच नको. हे पहा म्हटले, हे असं असं केलं, अमुक अमुक केलं, होईलच का. अमुक अमुक औषध घेतलं म्हटले, ह्या औषधानं रोग जाईल का रोग वाढल, संशय झाला. संशय जर घेतला तर रोग जाणारच नाही, जायचा तर नाही. पण एखाद्या वेळेस संशयानं वाढल्याशिवाय मग सगळ्यात मोठा आजार कोणता आहे, संशय हाच आजारी. विठ्ठल विठ्ठल संशयाहुनी थोर. सगळ्यात मोठं पाप जर कोणतं असेल तर ते कशाचं आहे, संशयाचं बरं का. तुम्ही पहा कधी कधी संशयानं एखाद्याचा संसार सुद्धा मोडत असतो बरं. संशय सामान्य आहे का, सामान्य नाही. म्हणून परमार्थिकाच्या अंतःकरणात तरी काय नको, संशय नको. अहो परमार्थच काय म्हटले, व्यवहारात सुद्धा काय नको. संशय व्यवहारात जरी आला तरी तो व्यवहार पूर्ण होत नसतो बरं का. मग आता व्यवहार जर पूर्ण होत नाही तर परमार्थ कसा होईल. म्हणून काय नको, संशय नको म्हटले. तुम्ही पहा व्यवहार आहे बरं का. व्यवहाराचं उदाहरण देतो. उदाहरण असं आहे, कोणीतरी मनुष्य आहे, परिस्थिती आपली सामान्य आहे आणि आडी अडचण आली. व आता आडी अडचण आली, काय करावं हे पहा म्हटले. पैसा तर कसा तरी उपलब्ध करावाच लागतो. मग कसा उपलब्ध करायचा, बरेच प्रयत्न केले पण काही कुठं काम झालंच नाही. मग आता काम न झाल्यामुळं त्याने ठरवलं, हे पहा म्हटले, आपल्या दारात गावरान गाय आणि दुभती म्हटली. आपली विकायची इच्छा नाही पण आता गरज आहे आपल्याला विकायची बरं का. पण त्यानं ठरवलं जरी विकायची तर आपल्याला माळ करायलाच विकायची, दुसऱ्याला नाही द्यायची म्हटलं. ज्याच्या गळ्यात माळ आहे आणि जो संगोपन करेल त्यालाच द्यायची. मग त्यानं सांगितलं, हे पहा ही आमची गाय आहे बा म्हटली, एवढी तुम्ही घ्या. आता समोरचा माळकरी होता बरं का, घ्या म्हटले. मग त्याने सांगितलं, तुम्ही माळकरी 2 पैशानं कमी देऊ बा, हिची किंमत 30,000 आहे म्हटली, पण तुम्ही माळकरी तुम्हाला 20,000लाच देऊ. मग आता घ्यायला पाहिजे की नाही.
30ची 20त मिळते, सहज घ्यायला पाहिजे की नाही. आपण त्याच्या मनात संशय आला ना, त्याला वाटलं हे पहा 30,000ची 20,000त देतो, याचा अर्थ नक्की धार काढून देत नसत. मग आता असा जर संशय आला, फुकट दिली तरी घेईल का तू? इथं काय आला आडवा? संशय आला का? जे विनाशाची वाघूर प्राणियाशी, मनुष्य त्या संशयाच्या वाघुरीत गुंतला तर तो बाहेर येत नसतो म्हटले. त्यात त्याचा काय होतो? विनाश होत असतो. म्हणून संशयाला बळी पडू नका म्हटले. पण गोष्ट अशी आहे, इंद्रचंद्र ब्रह्मादिक योनी आणि संशयाची श्रेणी छेदिती ना. पहा म्हटले, देवादिक जरी असले तरी त्यांना सुद्धा ही गोष्ट काय गेलेली आहे, जरा दुरापास्तच गेलेली आहे बरं का, जडच गेलेली आहे म्हटले. पण साधू संत आपल्याला सांगतात त्या संशयापासून दूर राहा म्हटले. संशय सोडून आश्रय कशाचा करा? विश्वासाचा बरं का. आणि जगात सगळं जे चालतं ते कशावर चालतं? विश्वासावर चालतं. आता तुम्ही पहा, पुराव्याकरता कधी कधी एक दुसऱ्याला काय दिली जाते? पावती दिली जाते ना. एखाद्या ऑफिसमध्ये आपण गेलो, काही आपण निवेदन दिलं, त्याची आपल्याला काय मिळत असते? पोच पावती. ती पावती पुरावा आहे. मग आता पावती हे पहा, ज्याला पुढचं काहीतरी कोर्ट कचेऱ्या त्याला ती पुरावे लागतात. पण सगळ्यात मोठा पुरावा जर काय असेल तर विश्वास हाच काय पुरावा आहे बरं का. विश्वास असेल तरच संसारही होत असतो, आणि विश्वास असेल तरच परमार्थही होत असतो. हे पहा म्हटले, विश्वासाशिवाय काही होत नाही. म्हणून जीवनात विश्वासाला फार महत्व आहे बरं का. पण विश्वासाला जरी महत्व असलं तरी तो विश्वास कोणावर ठेवावा याला त्याच्यापेक्षा महत्व आहे. सुभाषित आहे बरं का. सुभाषितात सांगितलेलं हे विश्वास कोणावर ठेवू नये. नखीनांच शृंगीनांच नैतद विश्वास कारणम. विश्वास कोणावर ठेवू नये? नखीनांच शृंगीनांच. ज्या प्राण्याला नख येत म्हटले त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. मांजर घरची असू द्या, पण चुकून जरी धक्का लागला तर बोच करल्याशिवाय राहायची नाही का? नख येत ना तिला. नखीनांच. पुढे सांगितलं शृंगीनांच. ज्याला शिंग येत त्यांच्यावरही फार विश्वास ठेवू नका. आता शिंग कोणाकोणाला आहे? शिंग हे पहा, शिंग जे सांगितले ते बैलाचे शिंग. असे जे प्राणी आहेत म्हटले त्यांना शिंग येत बरं का. एखाद्या वेळेस घरचा बैल आहे, गरीब आहे, पण भूक लागली आणि भूक लागली आणि तो माल खाऊ लागला, पण मालकाना वळढ्यासरशी तो मारीत असतो. आणि मग मालक म्हणत असतो, हे पहा म्हटले घरचाच बैल पण मारलं बा त्याला. अरे बाबा, जरी घरचा आहे पण त्याला काय शिंग आहेत बरं का. नखीनांच शृंगीनांच नैतद विश्वास कारणम. यांच्यावर विश्वास ठेवू नका. हे पहा म्हटले, विश्वास त्यांच्यावर ठेवायचा नाही. मग विश्वास माणसाने माणसावर ठेवला तर काही हरकत नाही बा म्हटले, व्यवहारापुरता. पण सर्वतोपरी आपलं कल्याण व्हावं, हित व्हावं असं जर वाटत असेल तर मग विश्वास कोणावर ठेवावा? संताची पायी माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. महाराज सांगतात, माझा सर्वस्वी विश्वास जर असेल तर तो कोणावर आहे? संतांवर आहे बरं का. म्हटले जगतामध्ये संतांव्यतिरिक्त इतर जर कोणावर आपण विश्वास ठेवला तर तो विश्वास एखाद्या वेळेस तो संपादन करील म्हटले. विश्वास संपादन करील, पण ज्यावेळेस स्वार्थाचा भाग येईल त्यावेळेस कधी कोण कोणाचा विश्वासघात करील सांगता येत नाही म्हटले. पण संत असे, त्यांच्यावर विश्वास ठेवा, ते कधीच काय करणार नाही? विश्वासघात करणार नाही. विश्वासास पात्र जर कोण असतील तर ते संत आहेत. आणि मग महाराज सांगतात, म्हणून मी कोणावर विश्वास ठेवलेला आहे? संतावर ठेवलेला आहे. संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. म्हणून विश्वास जर ठेवायचा ना, संतावर ठेवा. हे पहा म्हटले, संत म्हणून आपण एखाद्यावर विश्वास ठेवला, पण त्यानं जर विश्वासघात केला तर त्याला संत म्हणता येईल का? म्हणता यायचं नाही बरं का. संत कधी कोणाचा विश्वासघात करत नाही. विश्वासास पात्र आहे म्हणूनच महाराज सांगतात, संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. तुम्ही पहा, देव आहे बरं का. देवावर आपण विश्वास ठेवला, पण देवावर विश्वास आपण ठेवला, पण आपण एखाद्या राक्षसाला विचारलं म्हटले, का हो तुमचा देवावर विश्वास आहे का? ते हा म्हणतील का?
राक्षस ठेवतील का देवावर विश्वास? ते सांगतील हे पहा आजपर्यंत त्या देवानं आमचे राक्षस किती काही मारलेले म्हटले. नव्हे नव्हे तो देव जन्माला येते वेळेस घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी समारी. त्याने किती काही राक्षस मारले म्हटले. कदाचित आम्हाला सुद्धा काय करील तू? एखाद्या वेळेस तिथं राक्षस विश्वास ठेवायचे नाही, पण संत जर असतील तर राक्षस सुद्धा विश्वास ठेवतील का? नारदाच्या बोलण्यावर राक्षसांनी विश्वास ठेवला का नाही? अनेक ठिकाणी राक्षसांनी विश्वास ठेवला, देवानीही ठेवलेला आहे म्हटले. मग संत जे आहेत कधी कोणाचा विश्वासघात करत नाही, ते विश्वासास पात्र आहे. म्हणून महाराज सांगतात संताची पायी हा माझा विश्वास, म्हणून मी विश्वास ठेवलेला आहे. तुम्ही सुद्धा काय करा, विश्वास संतावरच ठेवा बरं का म्हटले. आणि नुसता विश्वास ठेवू नका, तर त्यांची काय करा, सेवा करा म्हटले. सर्व भावे दास झालो त्यांचा, विश्वास तर ठेवलाच ठेवला, पण त्यांची मी काय केलेली, सेवा केलेली म्हटली. आणि संतांजवळ जाण्याकरता अगोदर पहिली काय पाहिजे, सेवा पाहिजे बरं का. नव्हे नव्हे ज्याच्या जीवनात सेवा आहे त्याला संत प्राप्त होतात. विठ्ठल विठ्ठल सेवा देवाची करावं का संताची? देव सांगतो बरं का. पहा म्हटले अगोदर संताची करा. एखाद्या वेळेस देवाची नाही केली तरी हरकत नाही, पण संतांच्या अंतर्गत म्हणे संत सेवा, का म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. संतांची सेवा केली अंतर्गत देवाची आलीच बरं का. नव्हे नव्हे देव सांगतो संतांची सेवा करा म्हटले. एखाद्या वेळेस माझी सेवा चालू आहे, देवाची पूजा चालू आहे, पण देवाची पूजा करत असतानाच घरी संत आले. करिता देवार्चन घरा आले संत जन, देव सारावे परते संत पूजावे आरते. पहा म्हटले देवपूजा करत असताना घरी संत आले. हे पहा म्हटले आता उठाव का नाही? महाराज सांगतात उठा, देव बाजूला सारा आणि पहिली कोणाची पूजा करा, संतांची पूजा करा म्हटली. संत पूजावे आरते, संतांची पूजा हीच देवाची पूजा आहे. नव्हे नव्हे संत आणि देव दोन आहेत का हो? देवते संत, देवते संत, देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. पहा म्हटले दोघही एकच आहे बर का, पण भिन्नता कशी आहे, निमित्त मात्र आहे म्हटली. वास्तविक दोघं काय आहे, देवते संत, देवते संत. अलीकडे असे काही चित्र आहेत फोटो भिंतीवर लावायला. हे पहा म्हटले पूर्वेनं जर पाहिलं तर गणपतीचा फोटो दिसतो, आणि पश्चिम बाजूने जर पाहिलं तर मारुतीचा दिसतो. मग त्या चित्रात दोन फोटो आहेत का? दोन नाही बर का, असायला एकच आहे, पण दिशा जर बदलली तर दोन दिसतात का नाही? निमित्त त्या प्रतिमा, पण असायला मात्र एकच आहे बरं का. तसे देव आणि संत असायला कसे आहेत, एक अशा प्रकारचे. म्हणून विश्वास ठेवायचा ना तो संतावर ठेवा आणि त्यांची सेवा करा. तेथ सेवा हा दारवंटा. संताच्या जवळ जाण्याकरता साधन जर कोणतं असेल तर सेवा हेच साधने. म्हणून महाराज सांगतात सर्व भावे दास झालो त्यांचा, मी त्यांचं दासत्व केलेलं आहे. हे पहा म्हटले दासत्व करत असताना मला शोभला असं केलं अशातला भाग नाही बर का. त्यांच्या घरी जे पडल ते काम मी केलेलं आहे म्हटली. सर्व कामे करी न सांगता, आपणच केलं यात काय नवल. संतांच्या घरी काम देवानी केलेलं आहे, केलं का नाही? मग आपल्याला करायला हरकत आहे का? कधी कधी काही माणसं कामं करतात पण आपल्याला शोभन असेच कामं करतात. मग आता आपल्याला शोभन असं काम जर आपण केलं तर पडेल ते काम आपल्याच्यानं होईल का? होणार नाही बरं का. आणि पडेल ते काम जर आपण केलं नाही तर सर्व भावानं दासत्व केलं म्हणता येईल का? महाराज सांगतात मी संतांची सेवा करत असताना जे काम असेल ते त्यांचं केलेलं आहे म्हटले. मग ते कोणतंही काम असू द्या ते सगळं काम मी केलेलं आहे. आणि सर्व भावना अशा प्रकारचं त्यांचं काय केलेलं आहे, दासत्व केलेलं आहे. सर्व भावे दास झालो त्यांचा. हे पहा म्हटले इतकं दासत्व तुम्ही का बरं केलं त्यांचं? त्याचं उत्तर महाराज अभंगात
करीती सकळ. कोण करीत असतील तर ते फक्त संत करतात. म्हटलं संता व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर आपलं हित कोणाला व्हावं वाटतं का? आणि जरी व्हावं वाटत असलं तरी सर्वतोपरी व्हावं वाटतं का? तुम्ही पहा, हित नाही ठावे जननी जनका. आईला माहिती नाही आणि बापालाही माहिती नाही. म्हटलं तया सवे सुखा नपवे बाळ. आता काही म्हणतील हे पहा, आई वडिलाला माहिती नाही मग जगात आई वडिलापेक्षा दुसरं कोणाला माहिती. म्हटलं आई वडिलाला हित माहिती, पण ते कोणतं माहिती आहे? व्यावहारिक हित माहिती. म्हटलं मुलगा शिकला पाहिजे, 2 पैसे कमवले पाहिजे आणि त्यानं संसाराचा विस्तार केला पाहिजे. आई वडिलाच्या डोक्यात बस एवढंच हित आहे बरं का. म्हटले पण हे सगळं हित कसं? हे संसारिक आहे. म्हटले हे व्यावहारिक हित आहे. याच्या पलीकडे काहीतरी अध्यात्म असतं. हे आई वडिलाला सांगता येईल का? आई वडिलाला सांगता यायचं नाही. म्हटले आई वडील आपलं संगोपन करतील. माय बापे पिंड हरी पाडीला माया जन्म मरण जाया संत संग. आई बापानं आपलं लालन पालन केलेलं आहे. म्हटले भरण पोषण केलं, पण कशा करता केलं? माय बापे पिंड पाळीला माया. पुढे आपण त्यांचं प्रतिपालन करावं म्हातारपणी, याच्या करता त्यांनी आपलं केलेलं आहे. पण जन्म मरण जाण्याकरता आई वडील पाहिजे का संत पाहिजे? जन्म मरण जाया संत संग. जन्माचं दुःख काय, मरणाचं दुःख काय, हे फक्त संतच सांगू शकतात बरं का. आणि त्या दोन्ही दुःखातून मुक्त कसं व्हावं याचं मार्गदर्शन कोण करतील? ते फक्त संत करतील. म्हटली म्हणून जन्म मरण जाया संत संग. हे हित कोण देऊ शकतो? हे पहा म्हटले हे हित फक्त संत देऊ शकतात बरं का. आई वडील देऊ शकतात? नाही ना. कधी कधी आई वडील असून सुद्धा त्यांनी आपल्या मुलाचा घात केला का नाही? माय बाप तरी सरपीन की बोका तया सवे सुखा नपवे बाळ. पहा म्हटले कधी कधी आईचा त्याग केलेला दिसतो आणि वडिलाचाही त्याग केलेला दिसतो, पण कधी कोणी संताचा त्याग केला का? कधीच नाही बरं का. तुम्ही पहा असे उदाहरण आहेत. विठ्ठल विठ्ठल प्रल्हादे जनक विभीषण बंधू राज्य माता निंदू भरते केली. प्रल्हादे जनक, प्रल्हादानं वडिलाचा त्याग केला का नाही? का बरं? अहो तो प्रल्हादाच्या हिताआड येत होता. प्रल्हाद नामस्मरण करू लागला का तो नामस्मरण करू देत नव्हता. हिताआड येत होता का नाही? तो आध्यात्मिक हिताआड येत होता. म्हणून प्रल्हादानं बापाचाच त्याग केला. व म्हटले प्रल्हादे जनक विभीषण बंधू. विभीषणानं रावणाला सांगितलं हे बघ म्हटले सीतेचं अपहरण करून आणलं, यात आपलं हित नाही बरं का. पण ते रावणाला पटलं का? त्याला पटलेलं नाही. शेवटी ज्यांना अहित होईल तेच सगळे उपाय रावण करू लागलेला आहे. त्यावेळेस विभीषणानं रावणाचा त्याग केलेला आहे. विभीषण बंधू राज्य माता निंदू भरते केली. कैकेयीनं सगळा खटाटोप कोणाकरता केला? भरता करता केला. हे पहा म्हटले प्रभू रामचंद्राचं राज्य रोहन थांबवलं, त्यांना वनवासाला पाठवलं आणि पाठीमागं सगळं राज्य कोणाला दिलं? भारताला दिलं. पण त्यात भारताचं हित होतं का? भारताचं हित नव्हतं बरं का. त्याला माहिती होतं राज्य जरी आपल्याला मिळालं नाही, एकटा राम मिळाला तरी त्यात आपलं काय हित हे म्हटले. मग त्यानं राज्य घेतलं का प्रभू रामचंद्र घेतले? प्रभू रामचंद्र घेतलेले आहेत त्यांनी. मग अशी जर आई असेल म्हटली हिताच्या आड येणारी तर तिचा त्याग केला तरी हरकत नाही. राज्य माता निंदू भरते केली. हे पहा म्हटले आई वडिलावर जरी आपला विश्वास असला आणि ते जरी हित करीत असले तरी ते हित करून करून कोणती करतील? ते संसारिक हित करतील बा म्हटले. पण याच्या पलीकडे आध्यात्मिक हित जर कोणाला माहिती असेल तर ते फक्त संतांना माहिती. म्हणून त्याची माझे हित करीती सकळ आणि जेने हा गोपाळ कृपा करी. बरं गोष्ट अशी आपुल्या हिता जो असे धन्य माता पिता तयाची गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन. हे पहा हे ग्रंथ हिताचे म्हटले. मग या ग्रंथाचं जर कोणी पठन पाठन करीत असेल, स्वतः शिकून दुसऱ्याला शिकवित असेल तर तो आपल्या हिताचं साधन करतो बरं का. आणि संतांनी बहुतेक आपल्याला हित शिकवलेले. हितावरी यावे कोणी बोलिलो या भावे. हे पहा म्हटले हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा चित्त शुद्ध सेवा देवाची. हितच करायचं ना, मग दंभापासून दूर राहावं म्हटले. जीवनात दंभ करू नका. हितावरी यावे कोणी बोलिलो या भावे. महाराज सांगतात हे पहा तुम्ही हितापासून दूर झालेले
तुम्ही आपलं हित साध्य करावं, बस आमची एवढीच इच्छा आहे म्हटली. हितावरी यावी, कोणीही असू द्या म्हटले, पण त्याला आपलं हित करण्याचा काही अधिकार आहे बरं म्हटले. आणि ते कशाच्या माध्यमातून होतं? गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. विठ्ठल विठ्ठल असं आपल्या हिताकरता जर कोणी जागत असेल तर महाराज सांगतात त्याची सेवा मला घडली पाहिजे. तुका म्हणे मज त्याची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. म्हणून संतांनी सर्वतोपरी आपल्याला काय शिकवलं? हित शिकवलं बरं का. कुठेही असू द्या म्हटले, कुठेही असू द्या, पण संतांनी आपल्याला हित शिकवलं. सहज बोलणे हित उपदेश करुणे सायास शिकविती. मग संतांनी काय शिकवलं? आपल्याला हित शिकवलं बरं का. हे पहा म्हटले, संत हिताशिवाय दुसरं काहीच शिकवित नाही. आणि हित जर कोणतं असेल तर ते आध्यात्मिक हित आहे. म्हणून त्याची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. आपण आपलं हित केल्याशिवाय आणि संतांची कृपा संपादन केल्याशिवाय देव आपल्यावर कृपा करतो का? देव कृपा करत नाही बरं का. आणि देवानी कृपा केली नाही तर आपला उद्धार होतो का? देवापर्यंत जाण्याकरता अगोदर पहिली कृपा कोणाची पाहिजे? हरिप्राप्तीचे उपाय, हरिप्राप्तीचे उपाय, हरिप्राप्तीचे उपाय, हरिप्राप्तीचे उपाय. हा धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय. हा तेने साधते साधन, हा तेने साधते साधन. धरावे साधते पाय, धरावे साधते पाय. तेने साधते साधन, तेने साधते साधन. हरिप्राप्तीशी उपाय, धरावे संताचे ते प्राय. देवाची प्राप्ती करून घ्यायची ना, मग तिची सुरुवात कोणापासून करा? संतांपासून बरं का. अगोदर संतांची सेवा करा. संतांची कृपा संपादन केल्याशिवाय देवाची प्राप्ती होणारच नाही म्हटले. आणि देवाच्या प्राप्तीशिवाय उद्धार होणार नाही. तुम्ही पहा, जेणे हा गोपाळ कृपा करी. आपल्याला जीवनात सगळं मिळालं पण देवच मिळालं नाही, उद्धार होईल का? होणारच नाही म्हटले. तेने विन जीवा सुख नोहे, आपुला तो एक देव देव करून घ्यावा. तेने विन जीवा सुख नोहे. मग देव प्राप्तीशिवाय उद्धार नाही म्हटले. महाराजांनी मोठा त्यात उदाहरण दिलेले. दीप दीपिका शशी तारा होतो का कोटीवरी रे. परिणसरे दिव नुगवे दिवसो दिनकर नाथे जिया परी रे. नुद्धरिजे नुद्धरिजे गोपाळे विनुद्धरिजे. पहा म्हटले, रात्र संपून दिवस उगवला तरच काय होईल? उजेड होईल बरं का. पण एकाने चंग बांधला. हे बा म्हटले आम्ही रात्रीचा दिवस करू. कसा? आमच्या जवळ मंडप आहे म्हटले, लाइटिंग हे अमुक हे तमुक हे, इतके इतके लाईट लावू. कोटीवरी रे हो तुका कोटीवरी रे. कितीही लाईट लावा तुम्ही, रात्रीचा दिवस शक्य आहे का? कुठेतरी कानाकोपऱ्यात अंधार राहणारच म्हटले. त्याप्रमाणे आपण किती जरी संसार केला पण देवाची कृपा झालीच नाही, कुठेतरी उणीव राहील बरं का जीवनात. पण देवानं कृपा केली, हे पहा म्हटले, काहीच जीवनात उणीव राहणार नाही. आणि तीच कृपा संतांनी केली तरी जीवनात कृपा राहणार. देहाची इमारत बरं का. संतांची कृपा झाली, जीवनाची इति कर्तव्यात झाली. कृत्य कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, तुम्ही सांभाळिले संते भय निरसली कंते. जीवनातलं सगळं भीती गेलेली, भीती दूर झाली म्हटले. पण कधी संतांनी सांभाळलं बरं का, म्हणून भीती दूर झालेली. म्हणून आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग घुमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. आपला खरा भार जर कोणावर असेल हिताच्या बाबतीत तर तो संतावर आहे बरं का. आणि संत तो भार घेतात.
भार उचलतात आणि सर्वतोरी आपलं काय करतात, हित करतात, जेणेकरून देव आपल्यावर कृपा करील असं हित जर कोण करतात तर ते संत करतात. जेणे हा गोपाळ कृपा करी, हे पहा म्हटले ते कृपा करतात. पण आपण साधना करतो म्हटले, साधन करत असताना जर आपल्याला काही अडी अडचणी आल्या तर मग महाराज सांगतात कितीही अडी अडचणी येऊ द्या आणि कसाही प्रसंग येऊ द्या, पण संत आपल्याला धीर दिल्याशिवाय आणि मदत केल्याशिवाय राहत नाही. अभंगाचं तिसरं आजचा जो दिवस आहे तो थोडासा महत्वाचा आहे. बहुतेक आज सगळ्यालाच दान धर्म करायचा आहे, म्हणून आम्ही तुमचा जास्त वेळ घेऊन तुमच्या दानाच्या आड येणार नाही, म्हणून आम्ही अगोदर कीर्तन लवकर सुरू केलं बरं का. बहुतेक 9:15 9:30 सुरू केलेलं आहे, म्हणून एक 10 मिनिटात आपण आवर्त घेण्याचा प्रयत्न करू. भागल या मज वाहतील कडी त्यांची याने जोडे सर्व सुख. एखादा साधक साधना करतो, पण साधना करून तो चुकत जर असला, मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संतते. इतकंच नाही म्हटले, साधना करून जर तो थकला तरी सुद्धा संत त्याला काय देतील, धीर देतील बरं का. म्हटले संसार करून जरी तो थकला तरी संत त्याला काय देतील, धीर देतील. हे बघ म्हटले, अरे बाबा हा संसार आहे, संसारात राहावंच लागतं आणि संसारात वाट्याला आलेलं कर्म करावंच लागत असतं. म्हटले ते टाकून कसं चालल. संतांनी संसार टाकायचा सांगितला का कुठं, सांगितला नाही बरं का. आसोनी संसारी वेदशास्त्रे सदा संसारही करा म्हटले, कामामध्ये काम काही म्हणा जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. संसारही करा पण नुसता संसार करू नका, त्याबरोबर परमार्थही करा. आणि दोन्ही करत असताना भागलो म्हटले तर धीर कोण देतील, हो संत देतील बरं का. धीर द्यायला कोणीतरी लागतो बरं का. अशा प्रसंगात जर एखाद्याने धीर दिला तर ते मोलाचं सहकार्य, आणि ते सहकार्य कोण करतं, संत करतात बरं का. भागल या मज वाहतील कडी. एखाद्या वेळेस एखाद्या माणसाला आपण आग्रह केला, हे पहा म्हटले दिंडीत चला या वर्षी, पायी दिंडी चला म्हटले, पण त्याने सांगितलं चालणं होत नाही. हे पहा म्हटले, मग आम्हाला जर चालणं होत नाही आणि आम्ही जर अर्ध्या रस्त्यात थकलो तर आम्हाला मग खांद्यावर घेतान का, वाहतील कडी. आणि तुम्ही जर खांद्यावर घेता असले तर मग येतो बा.
असं आहे असं नाही बरं का म्हटले. हे पहा, काही जरी आली अडचणी निर्माण झाल्या तर संत त्याला काय करतील, धीर देतील बरं का. म्हटली भागल या मज वाहतील कडी आणि त्यांची याने जोडे सर्व सुख. कुठपर्यंत धीर देतील, सर्व सुखाला प्राप्त होईपर्यंत संत आपल्याला मार्गदर्शन करतील, आपल्याला धीर देतील, नव्हे योग्य ती साधना आपल्याकडून करून घेतील. म्हणून ते जे संत आहेत हे पहा म्हटले तेच विश्वासास पात्र आहे बरं का. त्याची माझी हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी. म्हणून महाराज सांगतात त्या संतांनी सांगितलेलं जे जे काही असेल म्हटले वचन, त्या वचनाच्या विरुद्ध मी कधीच जाणार नाही. त्यांचं जे काही शेष राहिलेलं असेल ते सगळं मी आवडीनं अशा प्रकारचं तुका म्हणे शेष सेविना तुका म्हणे शेष सेवी